नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच 2026 होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण आवश्यक तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत आणि ग्रहणाच्या वेळी काळाच्या वेळेत गर्भवती महिलांना, लहान मुले, वृद्ध यांना कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्हाला भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. त्याआधी भक्तांनो, चॅनलवरती नवीन असलेला तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईबचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, सन 2026मधील होळी पौर्णिमा हा दिवस केवळ रंगाचा उत्सव नाही, तर तो आध्यात्मिक शुद्धीकरणाचा, मन परिवर्तनाचा आणि संस्काराचा दिवस मानला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते आणि त्याच रात्री होळी दहन करून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. या दिवसाची कथा आपल्याला प्रल्हाद आणि होलिका यांच्या प्रसंगातून समजते. भक्ती, श्रद्धा आणि सत्यावर कोणतीही विपत्ती विजय मिळवू शकत नाही हा संदेश त्यातून दिला जातो. भक्तांनो, जर 2026मध्ये होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण येत असेल तर तो योग अधिक महत्त्वाचा मानला जातो. ग्रहण काळ हा वेदांनुसार सूक्ष्म ऊर्जा बदलण्याचा काळ मानला जातो. वेदास म्हणजे ग्रहणाच्या वेळी जप, ध्यान, मंत्र स्मरण आणि मौन पाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्या काळात वातावरणातील स्पंदने संवेदनशील असतात आणि मन लवकर एकाग्र होते. भक्तांनो, ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न सेवन टाळावे, शिजवलेले अन्न झाकून ठेवावे आणि शक्य असल्यास त्यात तुळशीची पाने ठेवावीत अशी परंपरा सांगितली जाते. ग्रहण काळात देवपूजा बाह्य रूपाने न करता मनोमनी नामस्मरण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते. गर्भवती महिलांसाठी विशेष सावधगिरी सांगितली जाते. भक्तांनो, त्या काळात तीक्ष्ण वस्तू वापरणे, सुई धागा काम करणे किंवा बाहेर उघड्यावर जाणे टाळावे अशी लोकपरंपरा आहे. हे नियम केवळ भीतीपोटी नसून त्या काळात मानसिक शांतता राखण्यासाठी आहेत. गर्भवती स्त्रीने शांत ठिकाणी बसून राम रक्षा, विष्णू सहस्त्रनाम किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राकडे थेट पाहणे टाळावे आणि ग्रहण संपल्यावर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावेत. भक्तांनो, लहान मुलांसाठी ग्रहण काळात आपल्याला घरातच राहणे योग्य मानले जाते. त्यांना भीती वाटू नये म्हणून मोठ्यांनी शांतपणे वातावरण ठेवावे. वृद्ध व्यक्तींनीही शक्य असल्यास विश्रांती घ्यावी, जप करावा आणि ग्रहणानंतर स्नान करून थोडे गोड अन्न किंवा प्रसाद घ्यावा. ग्रहण संपल्यापूर्वी घराची स्वच्छता करून गंगाजल शिंपडण्याची प्रथा आहे, ज्यामुळे सकारात्मकता वाढते असेही मानले जाते. होळी दहनाचा शुभ मुहूर्त भद्रकाल टाळून पाहिला जातो. भद्रा असताना होळी दहन करणे शुभ मानले जाते. त्यामुळे पंचांग पाहून संध्याकाळी किंवा रात्री योग्य वेळ निवडली जाते. होळी पेटवताना प्रथम श्री गणेश, नंतर अग्निदेव आणि नंतर कुलदेवताचे स्मरण करावे. होळीमध्ये जुन्या नकारात्मक गोष्टीचा त्याग करावा. भक्तांनो, ही संकल्पना आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि त्या अग्नीत अर्पण कराव्यात लक्षात ठेवा. होळीची परिक्रमा करताना कुटुंबाने एकत्र प्रार्थना करावी की येणारे वर्ष आनंद, आरोग्य आणि समाधानाने भरलेले जावे. बाळूमामांच्या विचारानुसार भक्तांनो, होळी ही केवळ बाह्य उत्साह नाही, तर अंतर्मनातील विकार जाळण्याची संधी आहे. ते सांगतात की ग्रहण काळ असो किंवा होळी दहन, भीती न बाळगता श्रद्धा आणि संयम ठेवावा. देवावर विश्वास ठेवून, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आणि गरिबांना अन्नदान करून हा दिवस पूर्ण करावा. कारण खरी ओळख तीच जी मनातील अंधार जाळून टाकते आणि जीवनात प्रकाश आणते. भक्तांनो, ठीक आहे, तर भक्तांनो, अशा प्रकारे आपल्याला या होळीच्या दिवशी नियम पाळायचे आहेत. भक्तांनो, तसेच चंद्रग्रहणाच्या काळात नियम पाळणे म्हणजे भीती नव्हे,
तर शिस्त, श्रद्धा आणि परंपरेचा सन्मान आहे. श्रद्धेने केलेला जप, संयमाने पाळलेले नियम आणि प्रेमाने साजरा केलेला उत्सव यामुळेच जीवनात शांती आणि मंगलता येते भक्तांनो. तसेच भक्तांनो, होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा संयोग जेव्हा येतो तेव्हा तो केवळ आकाशातील खगोलीय घटना नसते, तर तो मनाच्या आकाशात घडवणारा एक सूक्ष्म परिवर्तनाचा क्षण असतो. होळी हा सण मुळात आनंद, रंग, क्षमा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. पण जेव्हा त्याच दिवशी चंद्रग्रहण येते तेव्हा आपल्या परंपरेत त्याला अधिक आध्यात्मिक गांभीर्य प्राप्त होते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने झळकत असतो आणि त्याच वेळी जर पृथ्वीची सावली त्याच्यावर पडली तर ते आपल्याला एक मोठा संशय देते. जीवनात कितीही प्रकाश असला तरी सावल्या येतातच, पण त्या कायमस्वरूपी नसतात भक्तांनो. वेदकालीन परंपरेनुसार वेदास आणि नंतरच्या धर्मग्रंथांमध्ये ग्रहणकाळ हा जप, ध्यान आणि आत्मपरीक्षणाचा काळ मानला आहे. या काळात मन अधिक सूक्ष्म लहरींना पकडते, म्हणून बाह्य गोंगाट टाळून अंतर्मुख होण्याची सूचना दिली जाते. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ठेवले जाते. त्यात तुळशीपत्र ठेवण्याची प्रथा आहे. तुळशी ही सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. ग्रहण काळात शक्य असल्यास उपवास किंवा अल्पाहार ठेवावा, कारण प्रचंड क्रिया मंदावते असे आयुर्वेदात मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर भक्तांनो, ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करणे, देवस्थान स्वच्छ करणे आणि दीप लावणे या कृतीमधून आपण नवचैतन्याचे स्वागत करतो. गर्भवती महिलांसाठी परंपरेगत विशेष काळजी सांगितली आहे. त्या काळात तीव्र प्रकाश, तीक्ष्ण वस्तू किंवा ताणतणाव टाळावा असे सांगितले जाते आपल्या धर्मग्रंथामध्ये भक्तांनो. या सूचनामागील हेतू भीती निर्माण करणे नसून मानसिक स्थैर्य राखणे हा आहे. शांत नामस्मरण, मधुर स्तोत्र पठण आणि सकारात्मक विचार यामुळे आईचे मन प्रसन्न राहते आणि त्याचा परिणाम गर्भावरही चांगला होतो असे आपले पूर्वज सांगून गेले आहेत. लहान मुलांनी ग्रहण काळात घरातच राहावे, त्यांना भीती वाटू न देता. भक्तांनो, हा एक नैसर्गिक खगोलीय एक प्रयोग आहे, हे प्रेमाने समजावून सांगावे. वृद्धांनीही दीर्घकाळ उभे राहणे किंवा श्रमाचे काम टाळावे, त्याऐवजी ध्यान, जप किंवा शांत वचन करावे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त निवडताना भद्रकाल टाळणे आवश्यक मानले जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर भद्रा संपल्यानंतर होळी प्रज्वलित केली जाते. होळी पेटवण्यापूर्वी प्रथम गणेश पूजन, नंतर अंगणीची प्रार्थना आणि मग कुटुंबासह संकल्पना. मनातील राग, मत्सर, अहंकार आणि कटुता या अग्नीत अर्पण कराव्या लागतात भक्तांनो. असा भाव ठेवला तरच होळीचा खरा अर्थ साध्य होतो. होळीची परिक्रमा करताना कुटुंबातील सर्वांनी एकत्र प्रार्थना करावी की येणारे वर्ष आरोग्य, समाधान आणि ऐक्य घेऊन येऊ. होळीच्या कथेत भक्तांनो, प्रल्हाद यांची अढळ भक्ती आणि होलिका हिचा अहंकार यांचा संघर्ष दिसत आहे. अंगणीत बसूनही प्रल्हाद सुरक्षित राहतो, कारण त्याच्या मनात श्रद्धा असते, तर होलिकेचा नाश होतो कारण तिच्या मनात दंभ असतो. हा प्रसंग आपल्याला सांगतो की बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्मनातील वृत्ती महत्त्वाची असते. होळी दहनाच्या वेळी आपणही आपल्या अंतर्मनातील होलिका म्हणजे नकारात्मक जाळून टाकण्याचा निर्धार केला तरच रंगपंचमीचा आनंद खऱ्या अर्थाने अनुभवता येतो. ग्रहण काळात भक्तांनो, ग्रहण काळात काही जण दानधर्म करतात. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत ही कृती मनातील करुणा जागृत करते. ग्रहण संपल्यानंतर आपल्या घरात गंगाजल शिंपडणे, हे देवाला नैवेद्य अर्पण करणे आणि प्रसाद वाटणे, यातून सकारात्मक स्पंदने वाढतात असे मानले जाते भक्तांनो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर भक्तांनो, चंद्रग्रहण ही पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या विशिष्ट रचनेमुळे घडणारी घटना आहे. पण आध्यात्मिक दृष्टीने ती आपल्याला स्मरण करून देते की जीवनातील प्रत्येक सावलीनंतर प्रकाश पुन्हा प्रकटतो.
बाळूमामांच्या विचारात एक साधापणा आणि अंतर्मुखता दिसते. ते सांगतात की उत्सवाचा खरा अर्थ बाह्य दिखाव्यात नसून मनशुद्धीत आहे. होळी असो वा ग्रहण, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी असावी. कुटुंबापेक्षा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. लहान लहानांना प्रेम द्यावे आणि गरजूंना मदत करावी, हीच खरी पूजा. ग्रहण काळात वादविवाद टाळून भक्तांनो शांतता राखावी जाते, कारण त्या क्षणी उच्चारलेले शब्दही मनावर खोल परिणाम करतात. होळीच्या रात्री अंगणीजवळ बसून जुन्या आठवणींना निरोप द्यावा आणि नव्या संकल्पनांची बीजे पेरावीत. भक्तांनो, यावर्षी अधिक संयमी राहीन किंवा राहतो, कुटुंबाला वेळ देईन किंवा देतो, आरोग्याची काळजी घेतो, अशी संकल्पना मनात पक्के करावी. भक्तांनो, दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला जेव्हा आपण एकमेकावर रंग उधळतो, तेव्हा तो रंग केवळ शरीरावर नव्हे तर नात्यावरही उधळला जातो. कटुता धुवून काढण्यासाठी अशा प्रकारे 2026 मधील होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा काळ हा शिस्त, श्रद्धा, आत्मपरीक्षण आणि प्रेम यांचा संगम ठरतो. नियम पाळणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर तो एक सांस्कृतिक अनुशासन आहे. जप, ध्यान, दान आणि क्षमा या 4 गोष्टी अंगीकारल्या तर होळीचा उत्सव केवळ एका दिवसापुरता न राहता संपूर्ण वर्षभर प्रकाश देणारा ठरतो. मनातील अंधार जाळून टाकून, सावल्यावर मात करून आणि नव्या प्रकाशाचे स्वागत करून आपण जीवन अधिक सुंदर, अधिक शांत आणि अधिक मंगल करू शकतो. भक्तांनो, तसेच 2026 मधील होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा संयोग हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर तो खगोलशास्त्र, आयुर्वेद, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र, सामाजिक जीवन या सर्वांशी जोडलेला आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, जेव्हा चंद्र पूर्ण तेजाने प्रकटतो. चंद्र मनाचा कारक मानला जातो, म्हणूनच या दिवशी मनातील दडलेले भाव अधिक तीव्र होतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते आणि आपले हिंदू शास्त्र सुद्धा सांगते. भक्तांनो, जर त्याच दिवशी चंद्रग्रहण आले तर ते आत्मपरीक्षणासाठी विशेष योग मानला जातो. चंद्रग्रहण ही नैसर्गिक खगोलीय घटना आहे. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यामध्ये आल्याने पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, परंतु आपल्या परंपरेत या घटनेला सूक्ष्म ऊर्जा परिवर्तनाचा काळ मानला गेलेला आहे. वेडास म्हणजे ग्रहण काळात मंत्र जप आणि ध्यान अधिक प्रभावी ठरते असे वर्णन आहे, कारण त्यावेळी मन स्थिर ठेवणे सोपे होते. म्हणून अनेक जण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करतात. ओम बाळूमामाय नमः हे नाम सुद्धा घेतलंच पाहिजे. भक्तांनो, कारण ब्रह्मांड नायक आपले सद्गुरू संत बाळूमामा आहेत. ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन टाळण्याची प्रथा आहे. भक्तांनो, यामागे आयुर्वेदिक कारणही दिले गेलेले आहे की ग्रहण काळात पचनक्रिया मंदावते, म्हणून ग्रहण काळ सुरू होण्यापूर्वी हलके अन्न घ्यावे आणि नंतर स्नान करून ताजे अन्न बनवावे. शिजवलेल्या अन्नावर तुळशीपत्र ठेवण्याची परंपरा आहे, कारण भक्तांनो, तुळस शुद्धतेचे प्रतीक मानली जाते. ग्रहण संपल्यावर घराची स्वच्छता करून दीप लावणे म्हणजे अंधारानंतर प्रकाशाचे स्वागत करण्याचा प्रतिकारात्मक अर्थ आहे. गर्भवती महिलांसाठी सांगितले जाणारे नियम हे त्याच्या मानसिक शांततेसाठी आहेत. भक्तांनो, ताण, भीती किंवा अतिश्रम टाळणे महत्त्वाचे आहे. शांत संगीत, स्तोत्रपठण आणि ध्यान यामुळे आईचे मन स्थिर राहते. लहान मुलांना ग्रहणाबद्दल भीती न दाखवता वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यांना सांगावे की हा निसर्गाचा सुंदर प्रयोग आहे. वृद्धांनी या काळात विश्रांती घ्यावी, कारण पौर्णिमेच्या दिवशी काहींना झोप कमी लागते किंवा रक्तदाबात चढ उतारा होऊ शकतो. भक्तांनो, होळी दहनाचा मुहूर्त निवडताना भद्राकाळ टाळला जातो. सूर्यास्तानंतर योग्य वेळी पाहून होळी पेटवली जाते. अग्नी हा शुद्धीकरणाचा प्रतीक आहे. होळीमध्ये जुन्या कागदपत्राचे
किंवा कचरा टाकणे हा केवळ प्रतिकारात्मक अर्थाने असावा. पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या काळात पर्यावरणपूरक होळी करण्यावर भर दिला जातो. कमी लाकूड, जास्तीत जास्त नैसर्गिक सामग्री आणि धूर कमी होईल अशी व्यवस्था होते. लक्षात ठेवा, होळीची कथा प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी जोडलेली आहे. या कथेतून श्रद्धा, धैर्य आणि सत्याची शक्ती अधोरेखित होते. प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो अंगणीतून सुरक्षित बाहेर येतो, तर होलिकेचा अहंकार नष्ट होतो. याचा अर्थ असा आहे की जीवनातील संकट आपल्याला तपासतात, पण श्रद्धा आणि संयम आपल्याला वाचवतात. लक्षात ठेवा, होळी आणि ग्रहणाचा एकत्र योग सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कुटुंब एकत्र बसून प्रार्थना करणे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे, गरजूंना अन्नदान करणे या कृती समाजातील ऐक्य वाढवतात. ग्रहण संपल्यानंतर गोडधोड वाटणे म्हणजे कटुता विसरून गोडवा स्वीकारण्याचा संदेश आहे. रंगपंचमीला जेव्हा आपण एकमेकावर रंग उधळतो, तेव्हा तो रंग विविधतेतील एकतेचे प्रतीक ठरतो. बाळूमामांच्या विचारातून असा संदेश मिळतो की उत्सव हा बाह्य दिखाव्यासाठी नसून अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, ते सांगतात की अरे माझ्या बाळांनो, ग्रहण काळात वाद, नकारात्मक बोलणे किंवा अपशब्द टाळावेत. त्यावेळी योग्य विचारलेले शब्द मनावर खोल परिणाम करतात. म्हणून भक्तांनो, शांतता, संयम आणि प्रार्थना या महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, होळीच्या अंगणीजवळ उभे राहून यावर्षी मी अधिक सकारात्मक राहीन, रागावर नियंत्रण ठेवीन, कुटुंबात प्रेम वाढवीन असा संकल्प करावा. वैज्ञानिक दृष्टिकोन भक्तांनो असा सांगतो, आयुर्वेदिक विचार, ज्योतिषीय परंपरा आणि आध्यात्मिक साधना या सर्वांचा संगम म्हणजे होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा दिवस आहे. भीती न बाळगता परंपरेचा आदर ठेवून आणि विवेकबुद्धीने वागल्यास हा दिवस जीवनात नवे चैतन्य आणतो. मनातील अंधार जाळून टाकणे, सावल्यानंतर भक्तांनो सावल्यावर मात करणे आणि नव्या प्रकाशाचे स्वागत करणे हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. भक्तांनो नमस्कार. अशीच ही आपली होळी पौर्णिमा अशा पद्धतीने आपल्याला साजरी करायची आहे. तर असेच आपल्याला सणासुदीचे महाराष्ट्रीयन सण याबद्दलची सर्व महत्त्वपूर्ण भक्तिमय विचार, बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, तसेच भक्तांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून अशी सर्व भक्तिमय संदेश, भक्तिमय बाळूमामांचे सणासुदीचे आपल्या महाराष्ट्रातील सर्व माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत लवकरात लवकर पोचतील. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.